नमस्कार, हालो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। या कार्यक्रमात आपण शिक्षण ते करिअर, बँकिंग ते व्यवसाय, आरोग्य अशा विविध विषयांवरती चर्चा करून तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो। आणि आज आपण चर्चा करणार आहोत युरोपात MBBS करण्याची सुवर्ण संधी या विषयावर। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत डॉक्टर सुधीर ढाकरे आणि डॉक्टर संध्या देवरे। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोन्ही तज्ञांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार सर। नमस्कार। डॉक्टर सुधीर ढाकरे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर ढाकरे हे IMA अकॅडमी ऑफ मेडिकल स्पेशालिटीज UPचे स्टेटचे अध्यक्ष आहेत आणि आग्रा इथे ते सध्या प्रॅक्टिसही करतात। तसंच त्यांनी ONMU इथून आपलं शिक्षण पूर्ण केलंय। तर डॉक्टर संध्या देवरे ह्या गेल्या 1 दशकाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। त्यांनी मॅनेजमेंटमध्ये PhD केलंय। इंटरनॅशनल एज्युकेशनमध्ये त्यांना कामाचा अनुभव आहे। करिअर मार्गदर्शन आणि कल चाचणी ह्यांचे स्वतंत्र सेंटर ते आसान लर्निंग ह्या नावाने चालवतात। चला तर आपण युरोपातील MBBSच्या संधींविषयी अधिक माहिती जाणून घेऊया दोन्ही तज्ञ मंडळींकडून। तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया। पुन्हा एकदा स्वागत आहे। खरं तर आजचा जो विषय युरोपातल्या MBBS विषयी आज आपण चर्चा करणार आहोत। नेमकी सुवर्ण संधी काय काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत तुमच्या दोघांकडनं। पण मला सगळ्यात अगोदर डॉक्टर आपको क्वेश्चन पूछना है कि टेल अस अबाउट ब्रीफ हिस्ट्री अबाउट ONMU। अडेसा नेशनल मेडिकल यूनिवर्सिटी 117 साल पुरानी मेडिकल एस्टेब्लिशमेंट है। पहले ये अडेसा इंस्टीट्यूट के नाम से जाना जाता था, अडेसा स्टेट इंस्टीट्यूट ऑफ मेडिसिन। अब 2001 से इट हैज़ बिकम नेशनल यूनिवर्सिटी। नेशनल यूनिवर्सिटी मतलब जैसे हमारे यहाँ एम्स होता है, जो सेंट्रल गवर्नमेंट की यूनिवर्सिटीज़ होती हैं। एंड इट इज़ वेल नोन यूनिवर्सिटी ऑल ओवर द वर्ल्ड। A lot of scientists from this university, they are known everywhere, even in Mumbai. यदि मुंबई में आपको पता हो एक इंस्टीट्यूट है सेरोलॉजी का, हाफकिंस इंस्टीट्यूट, जो डॉक्टर हाफकिन थे, he was the product of the same university, and he worked in India under World Health Organization. It was long time back. He worked on cholera vaccine and other vaccines. तो उसी दौरान उनकी यहाँ इंडिया में जो मुंबई में इंस्टीट्यूट है उसका नाम हाफकिन इंस्टीट्यूट रखा। तो हमें गर्व है कि हमारा जो अडेसा नेशनल मेडिकल यूनिवर्सिटी है उसके जो साइंटिस्ट हैं, प्रोफेसर्स हैं, कई नोबेल लॉरेट्स भी हैं। इवन लुई पास्चर, इफ़ यू हैव हर्ड द नेम ऑफ लुई पास्चर, जो फ्रांस से थे, उनकी पहली आउटसाइड पेरिस जो लैब खुली माइक्रोबायोलॉजी की, वो अडेसा में ही खुली, इसी इंस्टीट्यूट में। हिस्ट्री बहुत लंबी है और मेरे ख्याल से हिस्ट्री के बारे में बताना शुरू करेंगे तो ये पूरा प्रोग्राम भी काफ़ी कम पड़ेगा। अर्थातच मला खरं तर तुमच्याकडनं जाणून घ्यायचं मॅडम की ओडिसा सिटी आणि युक्रेन कंट्रीबद्दल ह्याविषयी काय सांगाल तुम्ही? असं जसं सरांनी सांगितलं, मुळातच युरोपाबद्दल आपल्याला आकर्षण असतं। म्हणजे आपण आतापर्यंत पर्यटन स्थळ म्हणून युरोपाकडे बघत आलो, पण एज्युकेशनच्या दृष्टीने आता तिथे संधी उपलब्ध होत आहेत। युक्रेन पूर्वी USSRचा पार्ट होता, म्हणजे 92 पर्यंत, रशिया ज्याला आपण म्हणतो, आणि 92 मध्ये ते स्वतंत्र देश म्हणून युरोपात सामील झालं। आता ह्या ओडेसा जे गाव आहे हे मेट्रोपॉलिटन सिटी आहे, अगदी मुंबईसारखं आर्थिक राजधानी आहे ती तिथली, आणि चांगला सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर आहे, पर्यटन स्थळ आहे, आणि जगातलं 3ऱ्या क्रमांकावरचं सगळ्यात मोठं ओपेरा थिएटर पण आहे तिथे। तर अशा दृष्टीने जसं आपण म्हणू की टुरिस्ट प्लेस पण आहे, सांस्कृतिक वारसाही आहे, आणि अशा ठिकाणी ही स्टेट रन मेडिकल युनिव्हर्सिटी आहे, म्हणजे शैक्षणिक दर्जाही तिथला चांगला आहे। सरांनी जसं वेगवेगळ्या डॉक्टरांची नावं सांगितली, शास्त्रज्ञ मोठी मोठी तिथून होऊन गेली, बरोबर। तर असं हे शहर युक्रेन देशामध्ये आहे, बरोबर। अर्थातच ह्या सगळ्याबद्दल तर मला अजून जाणून घ्यायचंच आहे, नेमकं कशा पद्धतीचं तिथे शिक्षण दिलं जातं, काय तिथलं शिक्षण पद्धती असते, त्याचबरोबर हॉस्टेलची कशी सोय आहे, ह्या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे। पण तत्पूर्वी मला सरांना प्रश्न विचारायचा आहे की टेल अबाउट द युनिव्हर्सिटी स्टडीज ONMU। अडेसा नेशनल मेडिकल यूनिवर्सिटी पहले सोवियत, जैसा आपने बताया, अर्स्टवाइल सोवियत यूनियन का पार्ट था। तो जो कैरिकुलम था और पढ़ाई का जो सिस्टम था वो सोवियत यूनियन का ही
सिस्टम वहाँ पर लागू होता था, लेकिन अब एक इंडिपेंडेंट कंट्री है यूक्रेन, और इट इज़ अ पार्ट ऑफ ओडेसा नेशनल मेडिकल यूनिवर्सिटी इज़ अ पार्ट ऑफ बोलोन प्रोसेस। बोलोन प्रोसेस उसको कहते हैं, जितनी भी मेडिकल या हायर एजुकेशन इंस्टीट्यूशंस हैं यूरोपियन यूनियन के, उनकी एक एसोसिएशन है, उसको बोलोन प्रोसेस बोलते हैं। आज जो करिकुलम किसी भी यूरोपियन मेडिकल इंस्टीट्यूशन में है, वही करिकुलम ओडेसा नेशनल मेडिकल यूनिवर्सिटी में है, वही क्रेडिट सिस्टम फॉलो होता है, यूरोपियन क्रेडिट सिस्टम जिसे बोलते हैं। और द डिग्री विच इज़ अवार्डेड बाय दिस यूनिवर्सिटी इज़ रिकॉग्नाइज्ड एवरीवेयर इन होल यूरोप एंड इवन US, UK, कनाडा, इट इज़ रिकॉग्नाइज्ड एवरीवेयर, इवन इन इंडिया। और यदि आपको याद हो, पहले कुछ गिने चुने ही इंस्टीट्यूशंस थे जो रिकॉग्नाइज थे इंडिया में मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया के द्वारा, उसमें से ओडेसा एक है। लेकिन 2002 में सुप्रीम कोर्ट ने एक गैजेट जो पास हुआ, उसके बाद से जितने भी छात्र बाहर से मेडिकल डिग्री प्राप्त करके इंडिया आते हैं, उनको अब स्क्रीनिंग टेस्ट देना पड़ता है। ठीक, बराबर है। तो वो उससे मतलब नहीं कि वो कहीं से भी करके आए, नेपाल से भी करके आता है तो उसको भी टेस्ट देना है। सही है। 2 सेमेस्टर होते हैं एक साल में, टोटल 6 इयर्स का कोर्स है, टोटल 12 सेमेस्टर्स की पढ़ाई होती है। 10 महीने का एक साल होता है एकेडमिक ईयर, 5 मंथ्स का एक सेमेस्टर, 2 महीने छुट्टी होती हैं साल में। जो एजुकेशन सिस्टम है, इट इज़ मोर बेस्ड ऑन प्रैक्टिकल ट्रेनिंग। लेक्चर्स का पार्ट जो है काफ़ी कम होता है, ट्रेनिंग पार्ट इज़ मोर। एंड उनका जो बच्चों का इवैल्यूएशन होता है नॉलेज का, वो भी उनके ट्रेनिंग के बेसिस पर ही ज़्यादा होता है। गुड। म्हणजे थोडक्यात ट्रेनिंगवरती तुम्ही किंवा प्रॅक्टिकल शिक्षणावरती एकूणच जास्त भर दिलेला आहे। हे सगळं असताना देखील तुमच्या युनिव्हर्सिटीची फी इतकी कमी का? आमच्या युनिव्हर्सिटीची फी कमी का असा प्रश्न खरंच खूप छान प्रश्न आहे हा, अशासाठी की एकीकडे आपण बघतोय की शिक्षणाचा वाढता बोजा, खर्च अगदी शालेय शिक्षणापासून, आणि कम्पेअर करताना मग ही फी कमी वाटते। ही जर नावात आपण बघितलं ONMU, तर ही नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी आहे, अर्थात इथलं गव्हर्नमेंटचं फंडिंग आहे त्याला, आणि जे इथे पेशंट्सचं ट्रीटमेंट होतं त्याचं सगळ्याचा इन्शुरन्स घेऊन ती सगळी ट्रीटमेंट फ्री ऑफ कॉस्ट केली जाते। म्हणजे हॉस्पिटलचा जो खर्च आहे तो तिथलं गव्हर्नमेंट पे करते। मग हा जो काही अकॅडमिक खर्च आहे एवढाच भार मुलांवर पडतो, पर्यायाने फी कमी होते। तर अशा दृष्टीने फी हा पार्ट कमी आहे तिथे, बरोबर, रिलेटिव्हली जर आपण बघितलं तर म्हणून ती फी कमी वाटते। बरोबर, बाकी आपल्याला डॉलरमुळे जो काही कन्व्हर्जन रेट पडतो तोच काय तो बरोबर। पण मग जेव्हा युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपल्याला ऍडमिशन घ्यायची MBBSला, तेव्हा एलिजिबिलिटी नेमकी काय पाहिजे, पात्रता नेमकी किती पर्सेंटेज पाहिजेत? कारण की आता आपण बघितलं तर नीट ची MBBS साठी गरज आहे, मात्र अनेकांना नीटमध्ये तितकेसे मार्क्स मिळालेले नाहीत, तर त्यांना अशा विद्यार्थ्यांना देखील आपल्याला ऍडमिशन देता येऊ शकते का? त्याविषयी काय मार्गदर्शन कराल? आता ONMU मध्ये नीट लागत नाही, म्हणजे कुठलीच एंट्रन्स टेस्ट लागत नाही। तर युरोपातील मेडिकल सुवर्ण संधी जे आपण म्हणतोय, तर एंट्रन्सचा हर्डल नाही, बरोबर आहे। पण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जे आपण PCB ग्रुप म्हणतो, त्यात मात्र 50% मार्क हे हवेत, आणि त्याच्यामध्ये सुद्धा डिटेल रिझर्वेशन कॅटेगरीसाठी ती शिथिल केलेली आहे अट। त्याचे सगळ्याचे डिटेल्स आपल्या ब्रोशरमध्ये आणि वेबसाईटवर पण दिलेले आहेत। तर कुठलीही एंट्रन्स लागत नाही, PCB मध्ये 50% हवेत, एवढीच काय ती अट आहे, बरोबर। अर्थातच आपला विद्यार्थी इथून भारतातून युरोपात जाणार म्हणजे ह्याच्यासाठी पालकांना कुठेतरी धाकधूक असते, आपण शिक्षण देऊ, सगळं करू, मात्र ती डिग्री भारतात तेवढीच रिकॉग्नाइज किंवा रजिस्टर्ड आहे का, हे किती महत्त्वाचं आहे, आणि ह्याविषयी काय सांगाल? हे अगदी म्हणजे हा प्रश्न प्रत्येकाला मनातून वाटत असतो, बरोबर, की एक तर आपण 6 वर्ष युरोपात राहणार आणि तिथून परत आल्यानंतर त्यात मेडिकल सारखी डिग्री की अवघड, अभ्यासही अवघड असतो, आणि परत आल्यानंतर जसं सरांनी पण सांगितलं की स्क्रीनिंग टेस्ट असते, FMGE म्हणून एक एंट्रन्स टेस्ट असते, फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट
एंट्रन्स टेस्ट असते ती, आणि जी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स म्हणजे MCI ची ती स्क्रीनिंग टेस्ट जी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन कडनं करवली जाते ती एंट्रन्स टेस्ट क्लिअर करायला लागते. बरोबर. आता 6 वर्ष MD फिजिशियन म्हणजे खरा हा ग्रॅज्युएशनच कोर्स असतो, पण तिकडे MD फिजिशियन म्हणजे युरोपातच MD फिजिशियन म्हटलं जातं, जे आपल्या MBBSच्या इक्विव्हॅलंट असतं. तर ते करून आल्यानंतर एंट्रन्स केल्यावर वर्षभराची इंटर्नशिप करायला लागते, आणि मग ती इंटर्नशिप केल्यानंतर भारतामध्ये सुद्धा प्रॅक्टिस करता येते. बरं, अशीच पद्धत जसं आपण US ला गेलो, MBBS घेऊन जरी गेलो तरी आपल्याला USMLE क्लिअर करायला लागते, आणि मग आपण तिथे त्यांची इंटर्नशिप करून तिथे प्रॅक्टिस करू शकतो. अशाच पद्धतीने युरोपातून डिग्री घेऊन आल्यानंतर सुद्धा आपल्याकडची स्क्रीनिंग टेस्ट करून आणि इंटर्नशिप क्लिअर करून डॉक्टर्सला रजिस्ट्रेशन स्टेटमध्ये करून घेता येतं. बरोबर. म्हणजे इसमें एक चीज मैं ऐड करना चाहूँगा, क्योंकि ये सवाल बहुत इम्पोर्टेंट है स्पेशली फॉर इंडियन स्टूडेंट्स, क्योंकि आज के दिन बहुत सारी यूनिवर्सिटीज़ है मार्केट में इंडियन स्टूडेंट्स के लिए. रशिया में, यूक्रेन में, मोल्दोवा, मैनी कंट्रीज, किर्गिजिया, इवन इन यूक्रेन देयर आर मोर देन 2 जहाँ इंडियंस पढ़ने जाते हैं. लेकिन सारे मेडिकल इंस्टीट्यूशंस जो हैं वो आप सोचें कि उनका स्टैंडर्ड या उनका लेवल एक जैसा है, ऐसा नहीं है. वहाँ अच्छे और बुरे दोनों तरह के कॉलेजेस हैं सभी कंट्रीज़ में, और दुर्भाग्य से यहाँ पर बच्चों को ये जानकारी नहीं होती है, और जहाँ एजेंट्स बोल देते हैं वो वहाँ चले जाते हैं पढ़ने. उनको बस ये पता होता है कि मैं यूक्रेन जा रहा हूँ या किस मोल्दोवा जा रहा हूँ, है ना, लेकिन ये नहीं पता होता कि वो किस यूनिवर्सिटी में पढ़ने जा रहे हैं. वहाँ जाकर उनको पता चलता है कि वो C ग्रेड इंस्टीट्यूशन है या D ग्रेड है या B ग्रेड है. मेरा हमेशा सभी से यही सजेशन रहता है कि यदि आप बाहर पढ़ने जा रहे हैं देन यू शुड सेलेक्ट द बेस्ट इंस्टीट्यूशन, राइट. क्योंकि मेडिकल प्रोफेशन और प्रोफेशन से अलग है. यहाँ केवल डिग्री प्राप्त कर कर आप मरीज का इलाज नहीं कर सकते. नॉलेज बहुत ज़रूरी है ना, क्योंकि मैं इतने साल से 30 साल हो गए मुझे प्रैक्टिस करते हुए, मुझे किसी पेशेंट ने नहीं पूछा कि डॉक्टर साहब पहले अपनी डिग्री दिखाओ तब मैं आपसे दवा लूँगा. वो मेरे काबिलियत पर ही मेरे पे विश्वास करता है, मैं उसका इलाज करता हूँ. बरोबर. तो जो रिकॉग्निशन की बात थी, जो आपने अभी सवाल किया था, वही मैं, और जो स्क्रीनिंग टेस्ट की बात है, ये बहुत इंपॉर्टेंट है. अडेसा का पास आउट स्टूडेंट फर्स्ट चांस में ही मोर देन 90% रिजल्ट होता है, और दूसरी यूनिवर्सिटी के पता चलता है 10% बच्चे पास हो रहे हैं, 20% पास हो रहे हैं. और कई ऐसे डॉक्टर्स हैं इंडिया में आज भी हजारों की तादाद में जो अभी तक स्क्रीनिंग टेस्ट क्लियर नहीं कर पाए. सही है. तो ऐसे कॉलेज में आप पढ़ने क्यों जाते हैं जहाँ से करने के बाद आपको इंडिया में आकर या कहीं भी जाएं. हमारे अडेसा का बच्चा जो है पास आउट स्टूडेंट, वो USMLE भी इजीली क्लियर करता है. वो आज आप किसी भी कंट्री में चले जाएं, कनाडा जाएं, चाहे UK जाएं या USA जाएं या यूरोपियन कंट्रीज में जाएं, हर जगह आपको अडेसा का पास आउट स्टूडेंट मिलेगा. सो वी आर प्राउड ऑफ दैट. इवन इन इंडिया मेरे काफ़ी जूनियर्स हैं, कोई WHO में काम कर रहा है, कोई मिनिस्ट्री ऑफ हेल्थ में काम कर रहे हैं, है ना, और मैं खुद ही एक एग्जाम्पल हूँ. ॲक्च्युली खरं तर म्हणजे शिक्षण हे कशा पद्धतीचं घ्यायचं, कसं युनिव्हर्सिटी निवडायची हे देखील फार महत्त्वाचं आहे. कारण की आपण बघितलं तर फेक एजंट्स खूप असतात, मात्र यापासून सावधानता आपणच बाळगली पाहिजे. ह्या सगळ्याबद्दल तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे, पण तत्पूर्वी ओव्हरसीज एज्युकेशनविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे. ह्यांची शैक्षणिक पद्धती कशा पद्धतीची असते त्याविषयी काय सांगाल? त्याच्या आधीच्या प्रश्नात एक गोष्ट की मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन पण इंग्लिश असल्यामुळे सुद्धा हा ॲडव्हान्टेज मुलांना तिथे मिळतो की परत आल्यानंतर जे आपण बाहेर जाऊन मेडिकल एज्युकेशन. खरं तरी मी हा मुद्दा विचारणारच होते की सगळ्यात महत्त्वाचं आहे की लँग्वेज. तर हे थोडंसं सोयीस्कर जातं. हे जे ओडिशा मेडिकल युनिव्हर्सिटी आहे, नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी, इथे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश मागचे 25 वर्षांपासून आहे. तर मुलांना हे सोयीस्कर जातं, समजणं सोयीस्कर होतं. परत भारतात आल्यानंतर कारण आपणही इंग्लिशमधूनच मेडिसिन शिकतो, तर हे खूप सोयीस्कर जातं. आता एज्युकेशन ओव्हरसीज मागचे 15 वर्षाहून अधिक काळापासून ह्या मार्गदर्शन करण्याच्या कार्यामध्ये ही संस्था अग्रेसर आहे. मेडिकल युरोपमधल्या बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज आहेत आणि मेजॉरिटी ONMU मध्ये
आपल्याकडनं विद्यार्थी जातात. 250हून अधिक विद्यार्थी केलेले आहेत. याही वर्षीसाठी ऑलरेडी विद्यार्थ्यांनी रजिस्टर करायला सुरू केलं आहे. 10-15 म्हणजे आता तर नीटचा रिझल्ट लागला, पण रिझल्ट लागायच्या आधी सुद्धा, कारण बरेचदा मुलांना असतं, म्हणजे नुसतं क्रेज असं म्हणणार नाही मी, पण जसं सरांनी सांगितलं की मेडिकल मध्ये कसं आहे ज्ञानार्जन आणि मग मुलांना ती जी व्हरायटी हवी असते, त्या दृष्टीने ऑलरेडी 10-15 ऍडमिशन या वर्षीचे पण झाले आहेत. तर असं एज्युकेशन ओव्हरसीज मध्ये आम्ही पूर्ण मार्गदर्शन की मिसगाईड न होता त्यांना कुठे जायचं आहे, कुठल्या युनिव्हर्सिटीत ते जात आहेत, कोर्स कशा पद्धतीचा आहे, राहण्याची काय सोय आहे, ह्या सगळ्याचं मार्गदर्शन, विजाचं मार्गदर्शन, हे सगळं गेले 15 वर्ष करत असल्यामुळे एक विश्वास निर्माण झाला आहे पालकांच्या मनामध्ये सुद्धा. तर अशी ही संस्था कार्यरत आहे. लास्ट ईयर हाँ बताइए 100 से ऊपर ऐसे बच्चे हैं जिसमें अधिकतर महाराष्ट्र के ही हैं, जिनको कोई एजेंट, मैं नाम नहीं लेना चाहूँगा टीवी पर, ये कह के यहाँ से ले गया कि अडेसा नेशनल मेडिकल यूनिवर्सिटी में आपका एडमिशन हो गया है, हम अडेसा आपको ले जा रहे हैं. वहाँ ले जाकर अडेसा में एडमिशन न कराकर उनको कीव में किसी प्राइवेट इंस्टीट्यूशन में प्रिपरेटरी फैकल्टी में एडमिशन करा दिया, क्योंकि अडेसा में एडमिशन्स क्लोज हो चुके थे, सीटें भर चुकी थी, वहाँ उस करा ही नहीं सकता था वो, लेकिन झूठ बोलकर वो यहाँ से ले गए. और वो बच्चे आज भी कीव में हैं. उनके माँ बाप मुझे डेली फ़ोन कर रहे हैं, कहीं से उनको पता चल गया कि डॉक्टर ढाकरे कैन हेल्प यू इन दिस रिगार्ड. बेचारे परेशान है, एक तो उनका पैसा खर्च हुआ, साल खराब हुआ, सही है, और ओवरऑल मतलब मेंटल कितना टॉर्चर होता है. पेरेंट्स किस तरह से कोई कर्जा लेके कोई किसी तरीके से अपने बच्चे को पढ़ने भेजता है बाहर. तो ये सारी चीज़ें तभी होती हैं जब पेरेंट्स जरा से फायदे के लिए, पैसे के फायदे के लिए वो ये नहीं देखते हैं कि ये एजेंट जेन्युइन है कि नहीं है. सही है. तो आप पहले मीठी बातों में ना आए, ये पता करें कि ये एजेंसी या ऑथराइज रिप्रेजेंटेटिव जेन्युइन है कि नहीं. आप डायरेक्ट यूनिवर्सिटी से पता करिए. और आजकल सबसे आसान काम है गूगल. आप गूगल में डॉक्टर सुधीर ढाकरे डाल दीजिए सर्च में, अपने आप आ जाएगा कि डॉक्टर सुधीर ढाकरे कौन है. बराबर. आप उन एजेंटों के गूगल में ही सर्च करके देख लीजिए कि वो है क्या, उनका बॅकग्राऊंड क्या आहे. पहिले सगळ्यात अगोदर सगळी चाचपणी करूनच आपण पुढे खरं तर पावलं उचलायला पाहिजे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर नेमक्या ONMUच्या सीट्स किती असतात हे देखील जाणून घेऊया, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. युरोपात MBBS करण्याची सुवर्ण संधी याविषयी आज आपण चर्चा करतोय. माझ्यासोबत आहे डॉक्टर सुधीर ढाकरे आणि डॉक्टर संध्या देवरे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. अर्थातच मगाशी मी ब्रेकवर जाण्यापूर्वी विचारलं की ONMUच्या नेमक्या सीट्स काय आहेत, कारण की मगाशी सरांनी एक मुद्दा उपस्थित केला की खोटे फेक एजंट्स असतात आणि ते फसवतात, पालकांची फसवणूक होते. तर एकूणच सीट्स किती आहेत, त्याचबरोबर हॉस्टेल आणि अर्थात मेसची कशी सोय असणार आहे, सिक्युरिटी नेमकी कशी असेल. पहिले आपण हा छोटासा मुद्दा संपूया की सीट्स किती आहेत, कारण टेक्निकली ह्या सगळ्या गोष्टी जसं सरांनी सांगितलं वेबसाईटवर पण अवेलेबल आहेत. 1500चा इंटेक आहे त्यांचा, त्यामध्ये साधारण 700 फॉरेन नॅशनल्स जातात, पैकी 600 तर आपल्याकडनं जातात, भारतीय विद्यार्थी आहेत तिथे. जेव्हा मी म्हणते की 600 भारतीय विद्यार्थी आहे तेव्हाच ते फ्रेंडली वातावरण आहे आपल्या भारतीय मुलांसाठी, आणि हॉस्टेल्स, मेस अतिशय अद्ययावत पद्धतीच्या सुविधा तिथे आहेत. जसं शतकोत्तर चालणारी ही युनिव्हर्सिटी म्हटल्यानंतर त्यांनी येणाऱ्या काळामध्ये काय मुलांच्या गरजा आहेत, फॉरेन स्टुडंट्सचे काय प्रॉब्लेम्स असतात, त्यांना राहायच्या काय सुविधा लागतात, मेसमध्ये काय सुविधा लागतात, याच्या पद्धतीने त्यांनी तिथे सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. बरोबर. आणि मुलांना तिथे स्वतः कुक करून खायची पण सोय असते. म्हणजे फॉरेन स्टुडंट असल्यामुळे कसं प्रत्येकाची, म्हणजे अगदी मुंबई पुण्याची सुद्धा खायची पद्धत वेगळी आहे इथून युक्रेनमध्ये, तर त्या दृष्टीने तिथे सगळ्या सोयी आहेत. शिवाय तिथे भारतीय रेस्टॉरंट्स पण आहेत. म्हणजे अशी खाण्यापिण्याची आबाळ नको, ही जी आई वडिलांची जी काळजी असते ती करण्यासारखी खरंच हे नाहीये. आणि सेफ्टीच्या दृष्टीने म्हणाल तर साधारण दरवर्षी 10-15 मुली सुद्धा इथून जातात. म्हणजे ज्या विद्यार्थी मेडिकल परस्यू करायला जातात, तर 150 विद्यार्थिनी तिथे आहेत आता ओडिसा मेडिकल नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये. तर मुलींच्या दृष्टीने सुद्धा सेफ आहे
रॅगिंगचा प्रकार नाही, कारण इट्स अ क्राईम आणि तशा पनिशमेंट स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे मुलं कम्फर्टेबल फील करतात. घरापासून इतकं दूर गेल्यानंतर घरासारखं वातावरण हॉस्टेलमध्ये, मेसमध्ये आणि शहरामध्ये, जसं मी सुरुवातीला बोलले होते की सांस्कृतिक रिचनेस पण आहे. त्यामुळे मुलांना कम्फर्टेबल वाटतं आणि इट्स अ गुड प्लेस टू गो. बरोबर. अर्थातच युरोप म्हटल्यावरती प्रत्येकालाच असं वाटत असं की आपण तिकडे जाऊन शिक्षण घ्यावं. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की एक चांगली म्हणजे फिरायला जायला सगळ्यांनाच आवडतं, मात्र शिक्षणासाठी एक उत्तम संधी खरं तर ह्या निमित्ताने ONMUच्या निमित्ताने चालून आलेली आहे. मला हे विचारायचं की एज्युकेशन लोन मिळतं का ह्या सगळ्यासाठी? हो, ह्याच्यासाठी एज्युकेशन लोन मिळतं. नेमकी मदत करता? या युनिव्हर्सिटीकडनं आपल्याला डॉक्युमेंटेशन पूर्ण मिळतात आणि एज्युकेशन ओव्हरसीज, जसं मी म्हटलं की संस्था महत्वाची. सरांनी जसं सांगितलं की फेक एजंट्स नको, तर जर ऑथराइज्ड असेल संस्था तर त्यांचे लोन सुद्धा प्रोसेस करता येतात आणि प्रत्येक पेरेंट्सला लोनसाठी आपण डॉक्युमेंटेशन कंप्लीट करून देतो आणि राष्ट्रीय बँका असू दे, प्रायव्हेट बँका असू, त्यातनं त्यांना एज्युकेशन लोन मिळू शकतं. बरोबर. अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. लेकिन सर, मुझे आपसे पूछना है कि यूक्रेन सेफ नहीं है ऐसा सबका मानना है, आप इसके बारे में क्या बताएंगे? नहीं, ये सबका मानना नहीं है. ये उन लोगों का मानना है जो यूक्रेन में एडमिशन नहीं करते, रशिया में करते हैं या किर्गिस्तान में करते हैं, दूसरी कंट्रीज़ में करते हैं, तो वो स्टूडेंट्स को डाइवर्ट करने के लिए इस तरह की बातें करते हैं कि यूक्रेन सेफ नहीं है, वहाँ वॉर चल रहा है. हकीकत ये है कि जैसे इंडिया में इस समय कश्मीर में क्या हो रहा है आपको पता है ना, सभी को पता है. बराबर. तो क्या हम यहाँ महफूज नहीं है या आगरा में हम शांति नहीं है? सिमिलरली यूक्रेन के एक पार्ट में जो रशिया के बॉर्डर पर है, लुगांस्क एक जगह है, वहाँ पर प्रॉब्लम थी. आज की डेट में वो भी उतनी गंभीर नहीं है, वहाँ लोग आराम से रह रहे हैं. अभी मैं यूक्रेन गया था पिछले महीने में ही, तो वहाँ के लोगों से मिला भी मैं ट्रेन में बाय द वे, तो दे आर लिविंग नॉर्मली. लेकिन उस जगह पे जो वॉर हुआ था उसका दूसरे इलाकों पे कोई असर नहीं है. और अडेसा तो काफी दूर है, साउथ में है, ब्लैक सी के किनारे, खूबसूरत जगह. अडेसा वैसे भी इंटरनेशनल सिटी ऑफ ह्यूमर एंड सिटी ऑफ फ्रेंड्स, प्यार मोहब्बत की शहर है वो. बहुत खूबसूरत शहर है, मुझे बहुत पसंद है. और इसलिए और अच्छा है कि वहाँ बहुत ज़्यादा सर्दी नहीं पड़ती इंडियंस के लिए. पूरे 12 महीने आपको सारी सब्जियां, फल, दूध, दही सब मिलता है. दालें भी मिल जाती हैं, खाने की कोई प्रॉब्लम नहीं है. और वहाँ के लोग बहुत फ्रेंडली है. हर तरह के नेशनलिटीज वहाँ रहती है. मतलब शुरू से बहुत ही सेफ है यूक्रेन. है. और ऑफकोर्स म्हणजे एकूणच आपल्याला जर आपल्या विद्यार्थ्यांना जर MBBSचं शिक्षण घ्यायचं असेल आणि त्यांनी नीट परीक्षा दिली नसेल किंवा नीट देऊनही त्यांना तितकेसे मार्क मिळाले नसेल आणि भारतात ऍडमिशन मिळत नसेल, तर नक्कीच एक सुवर्ण संधी या निमित्ताने चालून आलेली आहे. आपले नंबरही डिस्प्ले झाले, त्याचबरोबर तुमचे स्पॉट ऍडमिशन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत महाराष्ट्रात. त्याचे सगळ्या डिटेल्स आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्याच आहेत. मात्र वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र तुम्ही दोघंही आलात आणि खूप छान मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.